अरे काय झालं ते? महाराज महाराज ए सदू ए रघु, अरे तुम्ही दोघे इथं कशाला आलाय? काय काम आहे तुमचं इथं? तुझं कसलं काम इकडं? माझं काय पण काम असेल, तुम्ही पहिल्यांदा इथं जावा. आम्ही पहिला आलोय, आम्ही थांबणार. ए तुम्ही दोघं पण जा. अरे थांबा थांबा थांबा, उगाच ताकाला जाऊन भांड का लपवावं? मला सांगा तुम्ही कशासाठी आलात? मला माहिती आहे तुमच्या मनात आहे काही ना काही आशा. आयुष्याचे कल्याण व्हावे हीच तुमची आकांक्षा. काय खरं ना? होय साधू महाराज, आयुष्यात लय त्रास आहेत. तुमच्या कृपेनं समज ठीक होऊ दे एवढीच अपेक्षा आहे बघा. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बोला काय हवंय तुम्हाला? महाराज, लोक माझ्या तब्येतीकडे बघून मला हसत्यात, माझी चेष्टा करतात. असा काहीतरी चमत्कार करा की समध्या पंचक्रोशीत मी सगळ्यात जास्त शक्तिवान आणि दणकट माणूस व्हायला पाहिजे. बर तुला काय हवंय सांग. लय दिस झालं लग्न जुळून नाव कुणी पोरगी होकारच देईन ना मला. असं समजे असतात माझ्यावर. मला गावातला एकदम रुबाबदार पुरुष बनवा, म्हणजे माझं लगेच लग्न झालंच पाहिजे. बर आणि तुझं रे? हे बघा की महाराज, जरा डोक्यावर 4 केस आलं तर बरं होईल महाराज. सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात ते काही खोटं नाही. इथे मी यांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करायचं वचन देतो. आणि हे मागतायत तर डोक्यावर केस, अंगात शक्ती, रंगरूप. या असल्या मूर्ख लोकांवर असुर नरेश महिषासुरांचं राज्य आलंच पाहिजे आता. महाराज काय झालं? कसल्या विचारात पडलाय? तुमच्यासाठी साधना करत होतो. महाराज हा तुझ्यासाठी काढा. हा काढा रोज घ्यायचा. याने तू शक्तिशाली होशील. हे घे, हे अंजन, हे तू रोज डोळ्याला लावत जा. आणि हा अंगारा रोज कपाळाला लाव. भरघोस केस येतील. कल्याण मस्तू. भाऊजी, हा बोला की वहिनी. तुम्ही ही अख्खी गाडी एकट्याने भरली होय? होय तर. काय व्यायाम बियाम करायला लागला वाटतं जोरदार. अहो नाही हो वहिनी, ते गावात साधू महाराज आलेत ना, त्यांचा चमत्कार आहे सगळा. त्यांनी मला नुसता काढा दिला आणि माझ्या अंगात 10 हत्तींचं बळ आलंय. वा, छानच की. होय. बरं चला वहिनी, अजून गाडी घेऊन जायची आहे मला. वय वय येते. गंगाई, अगं बरं झालं इथंच भेटलीस. मी तुझ्याकडेच येत होते बघ. का ग? अगं ही हार बघितलास का? मी मुद्दामूनच तुला दाखवाय आली होती बघ. अहो ताराबाई, केवढा छान आहे हो. कधी बनवलात? अगं करतेत कुठलं, आमची एवढी ऐपत आहे वय. अगं ही संधी तर त्या साधू बाबांची कृपा आहे बघ. आमचं हे की नाही फाटाचं त्यांच्या दर्शनाला गेलं होतं, तेव्हा त्यांनीच प्रसाद म्हणून हा हार दिलाय बघ. काय सांगताय? अगं वय तर. ज्यांच्या सांगण्यावरून त्या सुंदराबाईला गुप्तधन सापडलं ते हेच साधू बाबा आहे वय? हा वय वय तेच. ओ गंगा वहिनी, तारा वहिनी, बरं झालं इथं भेटला तू. काय झालं रघु भाऊजी? अहो आमंत्रण द्यायचं होतं. आमंत्रण? आणि ते कशाचं व? ते म्हणजे लग्नाचं. लग्नाचं? कुणाच्या? अहो कुणाचे काय, माझ्याच की. अरे वा, हे कधी ठरलं? अहो समधी साधूबाबांची कृपा. हो बाई, कमालच झाली म्हणायची. हो तर चमत्कारच म्हणा. इतकं दिवस ठरत नव्हतं, पण बाबांच्याकडे जाऊन आलो आणि ठरूनच गेलं बघा. तर काय, अहो साधू बाबा लयच महान. अहो ते काय काय चमत्कार करतील का नाही ते कोणच सांगू शकणार नाही. आता हेच बघा की. हे बघा, मी बाबांना म्हटलं फिरणं लय अवघड होतंय, माझ्या टकल्यावर 4 केस येऊ द्या.
तर बाबांनी ही एवढी लांबडी केस दिली, ती बी बायकोपेक्षा लांबडी. खरंच बाबा लय मानायचं. गंगाई, अगं तू बी चल की साधू बाबांकडं. तुला बी काय हवं असेल तर मागून घे. अगं साधू बाबा लय उदार मनाचं आहेत बघ, समज देते ती. हा, मला बी एक गोष्ट मागायची आहे. अगं मग चल की, म्या बी आता तिकडच निघाल्या. आता जाऊया चल. बरं चल, हा हंडा घरी ठेवती आणि निघूया. साधू बाबा, माझं तेवढं गारानं ऐका. अहो माझ्या सवतीला मुकच करा. अहो ती सतत माझ्या नवऱ्याजवळ माझ्या कागाळ्या सांगत असती आणि तोंडाचा पट्टा सतत सुरूच. तिला काय बी बोलता येणार नाही अशी व्यवस्था करा की साधू बाबा. बाई अहो मी बाबा, तुम्ही आधी माझं ऐका. तुम्ही ना माझ्या नवऱ्याला आंधळ करा. अगं कमळे, अगं काय म्हणतीस? मग काय नाही, तेव्हा शेजारच्या पादाच्या बॉयकांकडे बघत असतोय मी याला. अरे अरे अरे, कुठे येऊन अडकलो मी? या बायकांची गाराणी ऐकत बसलो तर डोकं फिरायची वेळ येईल. जिच्यासाठी जाळं टाकलंय ती कुठं आहे? ती आली कशी नाही अजून? आली आली आली, जगदंबाची आई आली. जगदंबा तावडीत सापडायला हवी असेल तर हीच ती चावी आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबाचं भलंच हो. ती शूर, हुशार, धाडसी मुलगी तिचीच आई ना तू? तिच्याबद्दल बरंच काही ऐकलंय गावातून. बोल बोल, तुला काय हवंय? सांग गंगाई, लवकर सांग. स्वार्थीपणानं घरासाठी तुझ्यासाठी काहीतरी माग. हा स्वार्थच तुमचा घात करेल. साधू बाबा, मी फक्त एकच गोष्ट मागायला आली आहे. मग माग, तुला काय हवंय ते? म्हणजे तुम्हाला मी स्वतःचा विचार करते आहे असं वाटू शकतं, पण काही वाटणार नाही मला. सांग तर खरं, मागशील ते मिळेल तुला. माझी अशी इच्छा आहे की माझी लेक जगदंबा नेहमी सुखरूप राहावी. तिच्यावर कुठलं बी संकट येऊ नये आणि तिला कुणी बी माझ्यापासून दूर नेऊ नये. ही तुझी इच्छा मी कशी पूर्ण करणार? बाई, जगदंबाला मी सुखरूप कसं ठेवणार? उलट मीच तिला तुझ्यापासून दूर नेणार आहे आणि त्याचसाठी आलोय मी. साधू बाबा, बघितलं नव आमची गंगाई किती साधी भोळी आहे ती. अहो तिच्या मनात स्वतःसाठी काय बी नाही बघा. आणि आता बी मागून मागून काय मागितलं तर स्वतःच्या लेकीचं सुख. तिला अजून काही मागायचं असेल माग. बोल, तुला काय हवंय? मला आणखी काय बी नको साधू बाबा. सगळ्या योजनेवर पाणी फिरलं हिनं. ती स्वतःहून काही मागणार नसेल तर हिच्या मनात स्वार्थ पेरावा लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी कपटच करावं लागेल. ठीक आहे. हे ताईत घे. गळ्यात असं बांध की कोणाला दिसणार नाही. तू आणि तुझी मुलगी सतत एकत्र राहाल. तू आणि तुझ्या लेकीमध्ये दुरावा आणण्यासाठी आता हा ताईतच कारणीभूत ठरेल.
बघच आता. सगळं काही मनासारखं होईल. तुझ्या नाही, माझ्या मनासारखं. गंगाई, अगं कुठे गेली होतीस? अव त्या साधू बुवांना भेटायला गेले होते. तू बी जाऊन आलीस? चांगलं केलंस. ते साधू बाबा लई चमत्कारी आहेत. त्यांच्या आशीर्वादानं समद ठीक होणार आहे आता. भय चला, मी पटापट जेवण बनवून घेते, मग आपण जेवून घेऊ. हा. गंगाई, अगं आई काय झालं? उठ ना. अगं काय होतंय तुला? आई उठ ना. गंगाई, आता तर बोलत होती आपल्याशी, एकदम चक्कर येऊन पडली. गंगाई, आई उठ ना ग. अगं काय होतंय? उठ ना. गंगाई अगं उठ. अगं काय होतंय? बोल तरी. काय होतंय तुला? गंगाई, गंगाई, अगं उठ उठ. तू जाई माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर. जगदंबे, तू तुझ्या आईला बरं करण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या प्रयत्नांनी ती बरी होईलही, पण आई ग, सावकाश सावकाश, उठू नको, पडू नको. अजून बरं वाटत नाहीये तुला? अहो काय झालं होतं मला? अगं तू बोलत होती आणि अचानक भोवळ आली आणि कोसळलीच तू. नाही काय, भूक लागली होती मला, म्हणून झालं असेल. थांबा, मी काहीतरी खायला बनवते. अगं नको, पडून राहा, बरं वाटेल तुला. नाही हो, बरं वाटतंय मला. आई अगं नको त्रास करून घेऊ. अगं काही नाही, एवढं करते लगेच. हळू, सावकाश. गंगाई, जगदंबे, तुझी आई आतापुरती बरी होईल, पण जोपर्यंत तो ताईत तिच्या गळ्यात आहे तोपर्यंत ती अशीच आजारी पडणार. कल्याण मस्तू. बघ, म्हणलं होतं ना तुला उठू नको म्हणून. अजून बरं नाही तुला? लागलं असतं काहीतरी म्हणजे. झोपून राहता, अजिबात उठायचं नाही. काहीतरी वेगळंच आजारपण आहे का हे? नुसता आजार नाही, विकार आहे, मोठा विकार, मदाने आणलेला विकार. मदाचा फटका